विषय राहिला काय आता आता मसूलवर आले आपण मसूलवर बोलूया जय मारतच वाटतं लोकांच्या शंका छत्रपती शिवाजी महाराज महाराजत्व समाधान शिबिर अभियान म्हणजे मुळात समाधान शिबिर अभियान म्हटलंय, पण खऱ्या अर्थानं आज जर बघितलं तर ह्या अधिकाऱ्यांच्याकडनं एकाही लाभार्थ्याचं समाधान होऊ शकत नाही. म्हणजे मुळात या ठिकाणी महाराजत्व अभियान शासनाने घेऊन एका बाजूला अभियान घ्यायचं मावशी आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी लाभार्थ्यांची थेट फसवणूक करायची. विलासदादांनी भूमिका मांडली. गोपे मॅडम तुम्ही या ठिकाणी नवीन आलाय सर्कल म्हणून, आज तहसीलदारांच्या अनुपस्थित तुम्ही ह्या कार्यक्रमाचे प्रमुख आहात. या ठिकाणी करडवाडीचे सरपंच आहेत, पारदेवाडीचे आहेत, आमच्या पाथर्ड्याचा सरपंच प्रतिनिधी म्हणून मी आहे, विरोधी पक्षाचा एक शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून देखील आहे. बजवान आहेत, आमचे सदाभाऊ आहेत, बांदेकर साहेब, महादेवाना, उत्तमराव आहेत, सगळ्या गावची प्रमुख आहेत, आपले विष्णूकर आहेत, पारदेवाडीकर आहेत, मडूरकर आहेत, आमचे बाळू मेनन देखील आपल्या पेंगुळच्या भूमिका मांडली. मुळामध्ये एसटीची तुम्ही सुविधा सांगितली या ठिकाणी, पण विलासदादांनी अत्यंत चांगली भूमिका मांडली की ज्येष्ठ नागरिकांना तिथं बसता येत नाही. तुम्ही एसटी फुकट द्यायची आणि एसटी फुकट द्यायची नाही, ज्येष्ठ माणसाला तिथं उभा राहून त्या विचारांना अवघडायचं आणि गाडीतून उतरल्यावर पहिलं गापट्यानं खाली बसायचं. म्हणजे ह्या शासनाच्या सुविधा म्हणता येणार नाही. विशेषतः दुसऱ्या आरोग्य विभागानं सांगितलं आपल्या भूमिका, आरोग्य विभागाचं काम तळातल्या खालच्या लोकांचं अत्यंत चांगलं आहे, पण त्यांचे प्रमुख वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते अजिबात दुर्लक्ष करतात. आरोग्य विभागाचं तर तुम्हाला माहिती असावं, त्यामध्ये देखील तुम्ही या ठिकाणी सुधारणा करा. विशेषतः त्या ठिकाणी तुम्हाला वन विभागाची गोष्ट सांगितली. वन विभागाच्या बाबतीत तुम्हाला आमचा परिचय आहे, वेगळा सांगायची काही गरज नाही. तर मुळामध्ये ज्या लोकांच्या भूमिका आहेत, आमच्या विलास बारदेसकरांनी जी भूमिका मांडली ती अत्यंत बरोबर आहे. त्यांना जर नुकसान भरपाई मिळत नसेल आणि त्यांनी आपल्याकडं तुमच्याकडं पाठपुरावा करून देखील जर तुम्ही किरकोळ गोष्ट जर त्या ठिकाणी करत असेल तर मी परवाही रेंजर साहेबांच्यावर बोललोय, डीएफओ साहेबांच्यावर परवा मी बोललोय. कलेक्टर ऑफिसमध्ये या सगळ्यांची मिटिंग होती. मुळामध्ये 2 गुंठे खाले आणि त्या 2 गुंठ्यामध्ये काटछाट करून तुम्ही अर्धा गुंठा कसं होते ते बघता, ते बघत जाऊ नका. 2 गुंठ्याचं किमान 20 गुंठे खालं असलं तर किमान त्याला त्या 20 गुंठ्याचं नुकसान भरपाई मिळावी. ज्या पद्धतीनं आता तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की जनावरं त्या ठिकाणी आले नाही पाहिजे, लोकांनी आमच्या जंगलात नाही आलं पाहिजे, ह्या भूमिका गेल्या वेळी आंदोलनामध्ये या ठिकाणी फार मोठं आंदोलन झालं, गुन्हे दाखल झाले. ते त्या ठिकाणी डीएफओ आले, आमच्या लोकांच्यावर गुन्हे दाखल झाले. मुळामध्ये त्या पद्धतीची भूमिका जर झाली उत्तमराव, तर ह्या लोकांना देखील जंगलात आम्हाला सोडलं नसतील, ह्याला रस्त्यावर आम्ही कसं चालू द्यायचं ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे माणसाला तुम्ही सहकार्य केलं तरच तुम्हाला लोक सहकार्य करतील, ही भावना तुमच्या मनामध्ये ठेवा. आणि ज्या ज्या लोकांची ह्या ठिकाणी नुकसान झाले त्या ठिकाणी त्यांना भरपाई मिळण्यासाठी तुम्ही तातडीनं प्रयत्न करा. विशेषतः महसूल विभाग आहे, तुम्ही पहिल्यांदा सर्कल मॅडम आलाय, माझी सगळ्या ह्या ठिकाणच्या लाभार्थ्यांना विनंती आहे की 1ही रुपया जर कामासाठी कुठल्या महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना मागितला तर आमच्यासारख्याकडे तक्रार करा. मी कलेक्टर साहेबांच्या जवळ परवा कोल्हापुरात बंटी साहेबांच्या समोर या ठिकाणी मी उत्तमराव सांगितलंय, एखादा माणूस आला तर आज त्यानं अर्ज केला की त्या अर्ज केल्यानंतरचा पाठपुरावा किती दिवसात व्हायला पाहिजे. शासनानं कायद्यामध्ये घटना लिहून दिलेली आहे, जार काढलेला आहे. एक अर्ज 2-2, 3-3, 4-4, 6-6 महिन्याच्या महसूल विभागाला पेंडिंग आहे. तलाट्यासनी या ठिकाणची विनंती आहे, ह्यापूर्वी सर्कल तलाठी गावातल्या प्रमुखांना सांगून एक प्रमुख उत्तमराव माल्याच्या सारखा आमचे माधवांना असतील, सदाभाऊ विलासदादा, ह्या लोकांनी विनायक स्वतः कर लाभार्थ्यांच्या या ठिकाणी गावातल्या लोकांची भागी आहे. अशा पद्धतीची पूर्वीची परिस्थिती ह्या ठिकाणी त्या ग्रामीण भागातली होती, पण ती आता बदलली, आता डिजिटल झाले. कामाला माणूस आला की पैसे घ्यायचं मग काम करायचं. उत्तर पाहिजे असतील तर आज नको, इज्जत जायला नको तुमची, कधीही मी व्यक्तिगत तुम्हाला देईल, माझ्याकडे पुरावा येईल प्रत्येक गोष्टीचं. अशा बाबतीत कुठल्याही प्रकारच्या चुका परत होता कामा नये. महाराजस्व अभियानाची जी काही सुरुवात आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्ही करावी. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सांगितलं की आमच्याकडे अनेक योजना आहेत. कोण पंचायत समितीचा आहे? पशुसंवर्धनचं तुम्ही आलाय, तुमच्याकडे ज्या ज्या लाभार्थी आहेत तुम्ही सांगितले की आमच्याकडे एवढे योजना आहेत, लाभार्थी किती लोकांना लाभ दिलाय ते सांगितलं पाहिजे. लाभ
सर्वसामान्य दिलाय काय बाबा तिथे एखाद्या आपल्या जवळच्या पुढाऱ्याला दिलाय, ह्या गोष्टीचा देखील खुलासा तुमच्याकडे झाला पाहिजे. लाभ हा सर्वसामान्य माणसाला तुमच्याकडे मिळाला पाहिजे. ते मिळताना दिसत नाही. तुमच्या विभागामध्ये साहेब काय चालतंय, कुणाचं प्रकरण पहिलं मंजूर होतंय, कुणाला लाभ दिला जातोय, याचं सगळं आमच्याकडे उत्तर आहे. एक दिवस तेही मी व्हिडिओच्या समोर तुम्हाला सांगेन. पुन्हा त्या चुका नको. आता जर त्याच्यावर आपण बोलत राहिलो तर लोक तुमच्या अंगावर येतील. कृपा करून त्या सुधारणा करा. आणि खरोखर एखाद्या माणसानं गोटा बांधलाय आणि कुठेतरी मापात बाबा एक 4 फूट 2 फूट कमी झाले, देऊन टाका त्याला लाभ. कायद्यानं काही सगळं 100% माझ्या मापात बसायला पाहिजे असं नाही. विशेषतः तुम्ही म्हशीची प्रकरण सांगितली, शेळी मेंढीची सांगितली, त्याचं लाभार्थी स्वतः तयार करा, आव्हान करा. तुम्ही त्या गावाचं सरपंच आहे, ग्रामपंचायत आहे, त्या प्रमुख लोकांना सांगा, त्याला विषय द्या. विशेषतः कृषी विभागाचे लोक कायमपणे प्रत्येक गावात स्वतः फिरतात, स्वतः माहिती देतात उत्तरला, स्वतः आपल्या सुविधा काय असतील त्या देतात. मुळामध्ये त्याचा तुम्ही आदर्श घ्या कृषी विभागाचा. सातत्यानं प्रत्येक क्षेत्रात जे आपण ते शासनाचा पगार घेतात त्याच्या डबल ते लोक काम करतात आम्ही बघतोय. काय बरोबर आहे ना? कुणाची कृषी विभागाबद्दल तक्रार असेल तर मांडू शकाय तुम्ही, मी कौतुक करतोय असं नव्हतं. पण कृषी विभागाचे लोक सातत्यानं माणसांच्या संपर्कात असतात. तसं महसूल विभागाने देखील ह्या माणसांच्या संपर्कात राहावं. ऑफिसमध्ये बसलं आणि उठून गेलो आणि त्या लाभार्थ्याला गांभीर्याला बोललं म्हणजे विषय संपत नाही. पुन्हा अशा तक्रारी आल्या तर थेट आम्ही तहसीलदार, कलेक्टर आणि प्रांत साहेब यांच्याकडे सातत्यानं आम्ही मिटिंगला असतोय सांगत त्या भूमिका मांडल्या जाते. हे तुम्ही अधिकारी लक्षात घ्या. विशेषतः आजचं जे अभियान आहे हे आज भोपळे मॅडम यांच्या साक्षीने आहे. तहसीलदार मॅडम असत्या तर तुमच्या सगळ्या गोष्टीचं समाधान झालं असतं, निराकरण झालं असतं. प्रमुख पंचायत समितीचे BDO साहेब असते तर त्यांच्याजवळ मांडलं असतं आणि त्यांनी ठोस या ठिकाणी भूमिका घेतली असते. आपला कर्मचारी चुकलाय त्याच्यावर कारवाई करतो असं म्हटलं असतं. पण ही लोक यांना अधिकार नाही, ते काही बोलू शकत नाही. ज्यावेळी महाराजस्व अभियानाचा गारगोळी शुभारंभ झाला त्यावेळी तालुक्यातल्या अनेक लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिली आहेत. आता अनेक मंजुरी आहेत पण ही त्यातली जवळजवळ 20% पत्र भोगस आहेत. माझ्याकडे आज ही पत्र आहे आणि त्या लाभार्थ्यांची प्रकरणच त्या पंचायत समितीमध्ये नाही. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणजे एका बाजूला जनतेकडून काढून घ्यायचं आणि आपण एका बाजूला घोषणा करायच्या देतो म्हणायचं आणि फसवणूक करायची, अशा पद्धतीचं महाराजस्व अभियान असा माझा एक उत्तमराव आरोप आहे. आणि भविष्य काळात त्यामध्ये तुम्ही सुधारणा करावी. या ठिकाणी आज वरिष्ठ अधिकारी नसल्यामुळे तुम्हाला सगळ्यांना फार मोठा काही आमच्या लोकांनी कुठे त्रास दिलेला नाही. पण भविष्य काळामध्ये आपण देखील कर्मचारी शासनाचा आहे, आपण शासनाचा पगार घेतोय आणि मग पगार घेत असताना प्रामाणिकपणानं त्या माणसाचं काम करावं ही भूमिका आजच्या निमित्तानं मी या ठिकाणी विधानमंडळामध्ये मांडतो. आपण सगळे अधिकारी या ठिकाणी सातत्यानं वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आम्ही असतोय चव्हाण साहेब. पण ह्या गोष्टी तुम्ही लोकांनी पाळून खरोखर सर्वसामान्य माणसाला त्रास होत असेल तर त्याला खरोखर आपण जबाबदारीपूर्वक त्याचं काम करावं, त्याला लाभ द्यावा अशा पद्धतीची भूमिका मांडतो. आपण भोपळे मॅडम आज ज्या पद्धतीचं अभियान घेतले त्या अशाच पद्धतीचं अभियानानंतर देखील आपला संवाद एक मिळावा शासनाचा असावा. कारण तुमच्या महसूल विभागाचं म्हणा तर तुमच्या पशुसंवर्धन विभागाचा एकत्र यावा, तुम्ही ग्रामपंचायतचं पत्र द्या. कृषी खातं आधी गावात येत असताना एक मेसेज देते किंवा आम्हाला लोकांना सरपंचाला सांगतंय की बाबा आम्ही आज देणार आहे, काही लोक असतील तर आम्हाला कळवा. आम्ही लगेच त्या ठिकाणी शासनाच्या सुविधेप्रमाणे त्या लोकांना कॉल करतोय की लोक येतात, भेटतात, यातूनही मार्ग निघतोय. म्हणजे जनतेशी संवाद जर तुमचा राहिला तर तक्रारी राहत नाही. लक्षात घ्या. त्यामुळं जनतेच्या संवादात राहावा, संपर्कात राहावा आणि संपर्कात राहिल्यानंतर कळण. विशेषतः महावितरणवाल्यांना मी सांगितलं महावितरण तर तुमच्याबद्दल फार तक्रार आहे, त्याला काही मोजमाप नाही. म्हणजे ऍक्च्युअली दप्तर भरेल एवढ्या तक्रार आहे तर कृपा करून तुम्ही लोकांच्यावर बोलत जावं आणि फायदा तोटा सांगत जावं. आता तुम्ही म्हटला स्मार्ट मीटर आम्ही जोडणार, याच्यापूर्वीची मीटर अत्यंत चांगली आहेत, कुठं काय चुकीची नाही. पण ही स्मार्ट मीटर आली कुठून की अदानी अंबानीकडनं ह्या ठिकाणी आले, एका कंपनीला ठेका दिलाय, त्या कंपनीचं मीटर खपवायची, शासनानं आपला फायदा करून घ्यायचा आणि लोकांच्यावर बोलत आणण्याचा अशा पद्धतीची तुमची भूमिका आहे. त्याच्यावर आमच्या अनेक तक्रारी झाल्या, आंदोलनं झाल्या, जिल्ह्याला मोर्चे निघाले. पण तुम्ही कृपा करून करत असताना ज्या ज्या गावाचे ठराव झालाय त्या गावामध्ये कृपया हस्तक्षेप करू नका. तिथल्या सरपंचाला विश्वासात घ्या, तिथल्या बॉडीला ग्रामपंचायत सदस्याला विश्वासात घ्या, उभं करा. नंतर विनाकारण आमच्या 4 लोकांचे बसले त्याचा उद्रेक होईल आणि तिथल्या त्रास करणाऱ्या अधिकाऱ्याला त्रास होतो, वरिष्ठ अधिकाऱ्याला काय त्रास होतो आम्ही अनेक वेळा होतोय. तेव्हा अशा पद्धतीची भूमिका घेत असताना ह्याही भूमिका तुमची अत्यंत महत्वाची आहे. विशेषतः मॅडम पंचायत समितीचे एक विभाग आल्यानंतर इतर विभाग आलेले नाही. आमची तक्रार आहे त्या पंचायत समितीच्या विभागावर
कारण अनेक सामान्य माणसाची कामं त्या ठिकाणी असतात. त्यामुळे तुम्ही त्या तहसीलदार मॅडमला सांगा आज की पंचायत समितीचे इतर विभागातले लोक आलेले नाहीत. लोक बोलणार लोकांना जायची जी ठिकाण आहे ते अधिकारी या ठिकाणी प्रामुख्याने पाहिजे होते. विशेषतः तुम्ही सगळेजण या ठिकाणी अभियानाच्या माध्यमातून एकत्र आला, लोकांना बोलायला मिळतंय, लोकांना तुमच्याशी संवाद साधायला मिळतोय. आणि मी पुन्हा सांगतो की संवादामुळे एखादा प्रश्न वादवणा मार्गी पण लागतोय. आता आमच्या अनेक महिला आहेत, त्यांना तुमच्याकडे आमच्या वहिनी तुमचं चर्चेचं निराकरण या ठिकाणी होतं, त्यांचं काम मार्गस्थ लागतं. असं या ठिकाणी भविष्यकाळात तुम्ही पुन्हा एकदा संवाद घ्यावा. महाराजस्व अभियानामध्ये समाधान होईल असं काय मला वाटत नाही. माझा आक्षेप आणि आरोप तुमच्यावर ह्या पद्धतीने राहणार. त्यामुळं विशेषतः तुम्हा सर्व आलेल्या लोकांचं विशेष सर्व अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि आलेल्या सर्व आमच्या पंचक्रोशीतल्या लोकांचं देखील विशेषतः आभार मानतो आणि त्यांच्या शंकेचं निरसन ज्या पद्धतीनं होते त्याचा पाठपुरावा देखील आपल्याकडून व्हावा अशी तुम्हाला विनंती करून थांबतो.